अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं वेलकम करतोय. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे कारण की आजच्या व्हिडिओचा टॉपिकच खूप खास आहे. तर आतापर्यंत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुमचे जे 12वीचे जे एचएससीचे रिझल्ट आहेत, तर जे एचएससीचे रिझल्ट आलेले आहेत आणि सर्वांना तुम्ही तुमचा जो पीसीबी ग्रुप बद्दल सर्वांना शंका आहेत की पीसीबी ग्रुप आमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी किती पाहिजे, पीसीबी ग्रुपमध्ये किती मार्क्स पाहिजे जेणेकरून तुम्हाला बीएससी नर्सिंग या कोर्समध्ये ऍडमिशन मिळेल आणि जर तुमचा तो जर पर्टिक्युलर क्रायटेरिया जर भरत जर नसेल तर तुमच्यासाठी काय ऑप्शन असेल, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला सर्वांना 12वीला चांगल्या पद्धतीचे टक्केवारी मिळालेली असेल आणि तुमचा पीसीबी ग्रुप हा आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगमध्ये ऍडमिशन घ्यायचं तर त्याचा आता आपण पीसीबी ग्रुप डिस्कस करणारच आहे. तर आय होप मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचा तो क्रायटेरिया पूर्ण झालेला असेल. तर मित्रांनो, सर्वात पहिले जर बघितलं तर आपण बघूया ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम तुम्हाला 135 म्हणजे 135 मार्क हे हवे असणार आहेत. तर आता 135 मार्क कोणते कोणते विषय असतील ते आपण डिस्कस करू. तर त्यामध्ये तुम्हाला पीसीबी ग्रुप म्हणजे फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री, त्यानंतर बायोलॉजी असे हे जे 3 विषय आहेत, तर हे 3 विषय मिळून तुम्हाला मिनिमम 135 गुण पाहिजे आहेत ओपन कॅटेगरीसाठी. आणि हे जर तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरी मधून जर असाल, एससी असेल, एनटी असेल, ओबीसी असेल, एससी कास्ट असेल, बाकी कोणतीही कॅटेगरी रॅदर दॅन ओपन कॅटेगरी, तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला 120 मार्क असणे गरजेचे आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीमध्ये 135च्या पुढे मार्क आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना बाकीच्या ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत तर त्याच्यामधून तुम्हाला 120च्या प्लस जर मार्क जर आहेत तर तुमचं बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी ऍडमिशन होऊ शकतं. प्लस तुम्हाला एमएस बीएससी नर्सिंग सीटी 2025 जी आहे तर ही एंट्रन्स एक्झाम पण तुम्हाला पास करायची आहे, म्हणजे ते एंट्रन्स एक्झाम तुम्ही दिलेली पाहिजे. तर अशा पद्धतीचा क्रायटेरिया 2025च्या ऍडमिशनसाठी असणार आहे. मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचे हेच डाऊट होते की सर आम्हाला माहिती नाहीये की एचएससीचे जे मार्क्स आहेत तर एचएससीचे म्हणजे 12वीचे आम्हाला किती मार्क्स लागतील जेणेकरून आम्ही इलिजिबल असू एक्झाम आपल्या बीएससी नर्सिंग कोर्ससाठी. तर आता तुम्हाला समजलं असेल की ओपन कॅटेगरी जर असेल तर 135 पीसी ग्रुप पाहिजे तुम्हाला. आणि जर तुम्ही जर मायनर कॅटेगरी मधून असाल, रिझर्वेशन कॅटेगरी मधून जर असाल तर तुम्हाला 120 गुण तिथे लागणार आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट की भरपूर विद्यार्थ्यांचे आता मार्क्स कॅल्क्युलेट करतील आणि ते म्हणतील की सर माझे मार्क्स तेवढे येत नाही, तर अशा कंडिशन मध्ये मी काय करायचं. तर मित्रांनो, घाबरण्याचं कारण काहीच नाही. जरी तुम्हाला बीएससी नर्सिंग या कोर्सला ऍडमिशन पासून तुम्ही ह्या वर्षी जरी वंचित जर असाल तर जर तुम्ही कन्फर्म असेल बीएससी नर्सिंगच करायचंय तर मग त्या कंडिशन मध्ये तुम्ही गॅप घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही जीएनएम किंवा एएनएम साठी ट्राय करू शकता. एएनएम आपल्याकडे 2 वर्षाचा डिप्लोमा असतो आणि जीएनएम आपल्याकडे 3 वर्षाचा बीएससी नर्सिंगचा डिप्लोमा असतो. जर तुमचं नर्स व्हायचं स्वप्न जर असेल आणि ते जर तुमच्या 12वीच्या मार्क्स वाचून जर अडून राहत जर असेल किंवा तुम्हाला नर्सिंग सीटीला कमी पर्सेंटाईल पडले म्हणून जर अडून राहत जर असेल तर तुमच्याकडे जीएनएम हे बेस्ट चॉईस आहे. ओके, प्लॅटफॉर्म बीएससी नर्सिंग असेल किंवा जीएनएम असेल, वर्किंग प्लॅटफॉर्म हा सेम आहे. गव्हर्नमेंटच्या जागा पण सेम असतात दोन्ही पण कोर्सेससाठी. ओके फ्रेंड्स, तर ज्या विद्यार्थ्यांना जीएनएमचं ऍडमिशन करायचं आहे तर जूनच्या एंडिंग पर्यंत जे विद्यार्थी कॉन्टॅक्ट करतील तर महाराष्ट्रामध्ये त्यांना आपण जीएनएम मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी हेल्प करू. त्यांना सर्व स्कॉलरशिप पण मिळेल त्यांच्या कॅटेगरी प्रमाणे आणि विदाउट डोनेशन त्यांचं जीएनएम मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपण त्यांना हेल्प करू. जर तुम्हाला जर जीएनएम मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, तुमच्या नातेवाईकापैकी कोणी असेल, मित्रांपैकी कोणी जर असेल तर तुम्ही डायरेक्टली माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. आपला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही जा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तिथून डायरेक्टली ऍडमिन सोबत कनेक्ट व्हा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बीएससी नर्सिंग आणि जीएनएम एएनएम सर्व ऍडमिशन बद्दल टोटल इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला मिळेल. प्लस अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे आपली बीएससी नर्सिंगची पेड काउन्सिलिंग. ओके, महाराष्ट्रामध्ये भरपूर तुम्हाला काउन्सिलर्स मिळतील जे तुमच्याकडून 4,000 5,000 अशी किंमत घेतात. तर मित्रांनो, आपण एकदम कमी किमतीमध्ये महाराष्ट्रातील मुलांसाठी यावर्षी पेड काउन्सिलिंग हे नवीन आपण प्रोजेक्ट स्टार्ट केलाय, ज्यामध्ये आपण फक्त 1,000 रुपये घेतोय आणि 1,000 मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल, त्यानंतर तुमची प्रत्येक राऊंडची चॉईस फिलिंग असेल आणि कॉलेज निवडण्यापासून तर पूर्ण कॉलेज ऍडमिशन पर्यंत कोणते डॉक्युमेंट्स लागतील हे सर्व इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला पेड काउन्सिलिंग या प्रोजेक्ट थ्रू देणार आहे. तर त्याची फीस तुमच्यासाठी फक्त आपण 1,000 रुपये ठेवलेली आहे आणि लिमिटेड सीट्स आहेत. ओके फ्रेंड्स, जर तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये जर शंका जर असेल आणि तुम्ही काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये जर नवीन असाल तर तुम्ही आपली पेड काउन्सिलिंगची जी सर्व्हिस आहे तर ती सर्व्हिस घेण्यासाठी पण आजच जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि डायरेक्टली ऍडमिनशी कनेक्ट व्हा. तुम्हाला पुरेपूर माहिती तिथून मिळेल. ओके फ्रेंड्स, तर आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता बीएससी नर्सिंग ऍडमिशन्स, त्यानंतर जीएनएम ऍडमिशन, त्यानंतर तुमचा एचएससीचा क्रायटेरिया, त्यानंतर पेड काउन्सिलिंग आणि स्कॉलरशिप बद्दल आपले जीएनएमच्या एएनएमच्या आणि बाकी ऍडमिशन प्रोसेस. तर आय होप तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा. जर तुमच्या काही शंका जर असतील तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या नर्सिंग फ्युचरमध्ये सर्व जे काही डाऊट्स असतील ते आपल्या चॅनल तुमचे सॉल्व्ह होतील.
ऍडमिशन असेल, तुमचे प्लेसमेंट्स असेल, तुमचे असाइनमेंट्स असतील किंवा तुमचे काही नोट्स वगैरे असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, नर्सिंग साठी मेडप्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स इज अ बेस्ट प्लॅटफॉर्म फ्रॉम युअर ऍडमिशन टू युअर जॉब प्लेसमेंट. तो फ्रेंड्स, थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब.